2 विकेट आणि 18 धावा 12 चेंडूत खेळणारा हा फलंदाज. ओवेचे सन्माननीय कैलासजी म्हात्रे यांना विनंती असेल की आपण अतिथी मंचावरती यावं. सन्माननीय विकास राजाराम पाटील पेंदरच्या यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. आता आपण वळूया सामन्याकडे. या सामन्याची सुरुवात होते. पहिला चेंडू आक्रमण केलाय मिड विकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक येतोय पण क्षेत्ररक्षकाला चेंडूला चकवा दिला. मिड विकेट सीमारेच्या पलीकडे सचिन पाटीलच्या बॅटमध्ये चौकार. शांत झाली शालू झाली आता कुणाचं नाव. शांत झाली शालू झाली आता कुणाचं नाव. NS हॅलो, एक विशेष सूचना आहे सगळ्या खेळाडूंना की प्रत्येक षटकारानंतर आपल्याला चेंडू चेक करा आणि बाहेर चेंडू गेल्यानंतर आपण चेंडू चेक करू शकता अशी नोंद आपण घ्यायची आहे. पण इथे मात्र चांगला फटका कव्हरच्या दिशेने आपण बघतोय. क्षेत्ररक्षक 2 रन पाठलाग करताय. जोपर्यंत चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत या चेंडूवरती 2 धावा सहज मिळतायत आणि या 2 धावांच्या बरोबरीनं ओवे कॅप संघाच्या बरोबर खेळताना घोट संघाची धावसंख्या होती आहे की 2 चेंडूंचा खेळ संपला. अजय भातोसे गोलंदाजी करतोय. अजयने पहिल्या 2 चेंडूवरती 6 धावा खर्च केल्या. आदरणीय विकास राजाराम पाटील आणि सचिनजी भोईर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. सन्माननीय सचिनजी भोईर आणि विकास राजाराम पाटील यांचं स्वागत मिळते. मात्र चांगला फटका फाईनल सीमारेच्या पलीकडे दणदणीचा हा सुंदर डेकला चौकार. कंपल्सरी चेसिंग हा नियम आपण बघतो या टुर्नामेंट मध्ये. कारण शेवटच्या क्षणापर्यंत सामने येत आहेत आणि 2 रात्रीमध्ये आपण बघितले की कंपल्सरी चेसिंग आहे. त्याची नोंद सगळ्या खेळाडूंनी घ्यायची आहे. दरम्यान या टुर्नामेंटसाठी जे सपोर्टर आहेत ते सचिन शिवराम भोईर. हा चेंडू चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक येतो. दुसरी धाव या चेंडूवरती घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहज मिळतात. अजय भातोसे दमदार गोलंदाज पण त्याच्या गोलंदाजीवरती आपण बघतो पहिल्या सचिनजी भोईर आमचे मान्यवर विनंती आपण केली की व्यासपीठावरती आपण या. पण बघतोय गोलंदाज अजय भातोसे. हा चेंडू पुढे एकदा स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. घोट संघाच्या फलंदाजाचं आक्रमण करतात. सचिन पाटीलची फलंदाजी जोरदार होती. त्यांना आक्रमण केलं. पहिल्या षटकामध्ये अगदी अजय भातोसे सारख्या एका मुरलेल्या गोलंदाजावरती अडवून आक्रमण केलंय. आतापर्यंत आपण बघतो 3 चौकार त्यांना मारलेत आणि वैयक्तिक धावसंख्या होती ती अजय भातोसेच्या गोलंदाजीवरती सचिन पाटीलची 16 धावा. 16 धावा धावफलकावरती लागतायत. आपण बघतो अतिशय चांगली स्पर्धा आहे. हा चेंडू चांगला फटका. सुंदर फटका. कव्हरचा फटका देखणार आणि डोळ्याच्या पारणे फेडणारा. पहिलं षटक संपलं अजय भातोसेच्या गोलंदाजीवरती. अतिशय मोठं आक्रमण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या होतीये 20 धावा. कोर्टचे सन्माननीय संभाजी गोंधळी यांना विनंती करतो आयोजकांच्या वतीनं की आपण व्यासपीठावरती यावं. कोर्टचे सन्माननीय संभाजी गोंधळी यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. दुसरा सामना आजच्या रात्रीचा सुरू आहे. ओवे कॅम्प विरुद्ध घोट. नाणेफेकीचा कॉल जिंकला ओवे कॅम्प संघानं. निर्णय घेतला पहिला तर क्षेत्ररक्षण करण्याचा. पण हा निर्णय आतापर्यंत अंगलट आला. अजय भातोसे सारख्या एका चांगल्या गोलंदाजीवरती आक्रमण बघायला मिळालं. आपण बघतोय चॅम्पियन ट्रॉफीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला माझा वाटतं ओवे कॅम्प संघ. आणि या सामन्यामध्ये पहिल्याच फेरीच्या सामन्यात अजय भातोसेच्या गोलंदाजीवरती अक्षरशः आक्रमण बघायला मिळालं. अतिशय मोठे फटके बघायला मिळाले. 4 चौकार मारलेले फलंदाज सचिन पाटीलनं. पहिल्या फटक्याचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत तर घोट संघाच्या बिनबाद 20 धावा. बिनबाद 20 अशी दमदार सुरुवात आपण बघतो या मैदानावरती बघायला मिळते. ओवे कॅम्प संघ तसा ताकदवान संघ आहे. जेवढ्या ताकदीचा संघ आहे तो त्या ठिकाणी घोट तेवढ्या ताकदीचा
हा चेंडू आपण बघतोय सरळ फाईन लेगला मारण्याचा प्रयत्न केला पण पंच सुनील पाटील यांनी या चेंडूला वाईटचा इशारा दिलाय. या वाईट चेंडूच्या मदतीने धाव फलकामध्ये वाढ होती आहे. सिद्धी करवले या ठिकाणी जी नाईट टुर्नामेंट झाली त्याचे एक जबरदस्त असे आयोजक सन्माननीय गणेशजी पाटील यांच्या ठिकाणी आपण झालं. मी त्याला विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यावं. सन्माननीय गणेशजी पाटील सिद्धी करवलेच्या नाईट टुर्नामेंटचे एक अतिशय चांगले आयोजक, त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेसाठी जे सपोर्टर्स आहेत सचिन शिवराम भोईर, अक्षय मेघनाथ भोईर, प्रणय पारवे, रुपेश शंकर भोईर आणि मानव पाटील हे सपोर्टर्स या टुर्नामेंटसाठी. हा चेंडू प्रदर्शित करण्याचा प्रयत्न जोरदार अपील केलं जातं आणि पंच आपण बघतो सुनील पाटील मुरबीचे आमचे यांच्या या चेंडूवरती कुठल्याही प्रकारचा इशारा आला याचा अर्थ हा चेंडू बॅटची कडा घेऊन गेला असावा. आणि या एका धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा होत आहेत. घोट संघाच्या बिनबाद 23 धावा. बिनबाद ही जमेची बाजू आहे. घोट संघाला माझं वाटतंय तिसऱ्या पंचांची गरज आहे मैदानामध्ये. आपण तिसरे पंच पाठवायचे. समाधान तिसरे पंच म्हणून मैदानाकडे वळतायत. हिरो ठरलेत मागच्या सामन्याचे समाधान भोईर. फलंदाजी जेवढी चांगली केली त्याही पेक्षा मी तर म्हणत गोलंदाजी त्यांची फार चांगली झाली. 2 धावा दिल्या आणि 2 महत्वाच्या विकेट मिळवल्या. ते समाधान भोईर आता पंच म्हणून मैदानावरती. मी सिद्धी करवल्याचे बेस्ट आयोजक, उत्कृष्ट आयोजक गणेशजी पाटील यांना विनंती करतोय पुन्हा एकदा की आपण व्यासपीठावरती यावं. 23 धावा धावफलकावरती येत आहे. दुसरं खटक सुरू आहे. संतोष साळुंके तयार गोलंदाजी करण्यासाठी. संतोष साळुंके हा चेंडू यावेळेस मात्र आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न. घोट संघाचा डावखुऱ्या हाताचा फलंदाज नितीन पाटीलला चेंडू समजू शकला नाही, परंतु संचित पाटीलने जी खेळी केली धुव्वादार खेळी बघायला मिळाली. 23 धावा धावफलकावरती लागतात. आतापर्यंत ज्यातल्या 31 धावा आहेत त्या सचिन पाटीलच्या. हा चेंडू चांगला चेंडू होता. यॉर्कर लाईनचा चेंडू काढण्याचा प्रयत्न पण फलंदाज चेंडूला अगोदरच हेरला. चेंडू सरळ गेला लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक येतो. 1 धाव मिळती आहे ती घोट संघाला आणि या एका धावेच्या बरोबरीनं 24 धावा धावफलकावरती लागतात. आमदार ट्रॉफी 2017 अतिशय चांगली स्पर्धा आपण बघतोय. गावदेवी क्रिकेट क्लब पेंदरनं आयोजित केलेली ही MLA ट्रॉफी आणि या MLA ट्रॉफीच्या अंतिम तिसरी रात्र आणि तिसऱ्या रात्रीचा सुरू असलेला हा दुसरा सामना सुरू आहे. पहिला सामना पेंदर विरुद्ध खिडूकपाडा या 2 टीम दरम्यान झाला आणि ज्यामध्ये पेंदर संघानं सामना जिंकला पण इथे स्केअरलेस पॉइंटच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूपर्यंत. जोपर्यंत चेंडू तो येऊन उचलणार तोपर्यंत घोट संघाच्या फलंदाजांना अर्थात नितीन पाटीलला एक धाव मिळती आहे आणि धावफलकावरती धावा होत आहेत की दुसरं खटक सुरू असताना 26 धावा. या दरम्यान आदरणीय दिलीप सदाशिवजी कोपरकर साहेब यांचं आगमन होतं. मी त्यांना विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावरती यावं. सगळ्या पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत होत आहे या आयोजकांच्या वतीनं. त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे कारण आयोजन फार देखणं केलंय. चॅम्पियन ट्रॉफी आपण बघितली पण इथे ही जी गावदेवी ट्रॉफी MLA ट्रॉफी आणि या आमदार ट्रॉफीची सुरू असलेली ही दुसरी लढत आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत हे आयोजक अगदी नजरेला ठेवतात आणि सगळ्यांचं स्वागत करतात. स्पॉन्सर आपण बघतो या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं संतोष शेठ बाबूराव भोईर यांनी पहिल्या क्रमांकाच्या पारितोषिक करतात 1.5 लाख रुपये आणि सन्माननीय विनोदजी काशीनाथ किसन पाटील ज्यांनी या स्पर्धेसाठी दुसऱ्या क्रमांकाच्या अर्थातच 75,000चं पारितोषिक दिलंय. हा चेंडू यावेळेस मात्र जोरदार अपील. या अपीलवरती विश्वास कमी होता पण या चेंडूवरती लेग बायच्या रूपात धाव मिळते आहे आणि या एका धावेच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या होती आहे ती 2 षटकं संपली. बिनबाद 28. गावदेवी मित्रमंडळ आदरणीय भवन शनिवार भोईर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. वेळ महत्वाची आहे. ओवे कॅम्प संघाला आपण निवेदन करूया प्रत्येक षटका कधी आपण कृपया टीम मिटिंग घेऊ नका. या स्पर्धेसाठी आपण बघतोय सन्माननीय संतोष बाबूराव भोईर माजी सरपंच पेंदर यांच्या वतीनं 1.5 लाख रुपयाचं पारितोषिक दिलं गेलंय. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक विनोद किसन पाटील प्रोप्रायटर KD पाटील कन्स्ट्रक्शनचे त्यांच्याकडनं 75,000 रुपये अर्थात दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. तर तृतीय पारितोषिक आम्हाला मिळालं आहे ते 35,000 रुपयाचं सन्माननीय प्रकाश अनंता निगुकर प्रोप्रायटर पार्थ एंटरप्राइजेस. चौथ्या क्रमांकाच्या पारितोषिक आदरणीय यशवंत भिवा नेरुळकर प्रोप्रायटर YN एंटरप्राइजेस. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी जी LCD TV या ठिकाणी स्पॉन्सर केली गेली आहे ते संगीता ट्रान्सपोर्टचे
सन्माननीय भाई काशीनाथजी पाटील आणि जे व्यासपीठावरती या सामन्याचा आनंद घेत आहेत तसेच उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाची जी पारितोषिक दिली गेली आहेत ते आमचे मित्र ॲडव्होकेट अविनाशजी भोईर यांच्याकडून चेंडू पुरवले गेलेत उत्तम षट काना भोईर शाखा प्रमुख पेंदर आणि प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिक आणि चतुर्थ ट्रॉफ्याच या ठिकाणी दिल्या त्या आदरणीय मोतीरामजी जनार्दन नेरुळकर यांच्या स्मरणार्थ सोपान मोतीराम नेरुळकर यांच्यातर्फे मिळाल्या प्रत्येक सामन्यासाठी सामनावीरासाठी जे जी-शॉकचं वॉच आहे ते दत्तात्रय शंकर भोईर प्रोप्रायटर जय संतोष ट्रान्सपोर्ट आणि सूरज मुकुंद गायकर यांच्याकडनं युट्यूब लाईव्ह साठी स्पॉन्सर ते प्रवीण सर पंढरनाथ पाटील तायकांडोचे आणि पाणी जे पुरवलंय ते हेमंत अंग्रे यांनी हा चेंडू जोरदार या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न तिसरा गोलंदाज अक्षय केसरकर आपण बघतोय गोलंदाजी करतोय या चेंडूवरती एक धाव मिळतीये आणि घोट संघाची धावसंख्या झाली आहे ती बिनमान 29 धावा 32 संघाला टी शर्ट आपण बघतोय सतीश पेहराव तो अनिल भोईर दिलीप कोबरकर गणेशजी कोबरकर योगेशजी नेरुळकर सुनीलजी कोबरकर संकेत वामन नेरुळकर आणि विकास दादा धर्मा पाटील बाबनजे आणि नाश्ता रोहन हरिश्चंद्र भोईर यांच्याकडनं त्या सगळ्या धावचूला त्यांचा पुन्हा एकदा गावदेवी मित्रमंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या MLA ट्रॉफी 2017 मध्ये मनापासून धन्यवाद. हा चेंडू चांगला फटका मिडविकेटच्या डोक्यावरनं खेचण्याचा प्रयत्न आणि चेंडू मिडविकेट सीमा पार षटकार बघायला मिळतोय फलंदाज सचिन पाटीलच्या बॅट मधून हा षटकार एकूण धावा होत आहेत त्या 34 धावा. धन्यवाद डीजे मास्टर 35 धावा धावफलकावरती लागतात आपण बघतोय एक षटकार विकेटच्या डोक्यावर सचिन पाटील तुफानी फटका मारला आणि गोलंदाज अक्षय केसरकरला विचार काढण्यास भाग पाडलं. या सामन्यामध्ये घोट संघ आता या ठिकाणी आक्रमण करतोय अगदी रौद्र रूप धारण केलं सचिन पाटीलनं नितीन पाटील त्याला चांगली साथ देतोय पण गोलंदाज अक्षय तयार. अक्षयचा हा चेंडू स्टेपर होल्ड करण्याचा प्रयत्न चेंडू लॉंग ऑफला जातोय क्षेत्रखंड थोडं चांगलं बघायला मिळत आहे पण आपण बघतोय इथे थोडस खराब क्षेत्रखंड लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकरवी ज्या ठिकाणी एक धाव मिळाली असती तिथे 2 धावा सहज मिळत आहेत आणि या 2 धावांच्या बरोबरीनं बिनबाद ही जमेची बाजू आहे मित्र म्हणेल घोट संघासाठी आणि 37 धावा धावफलकावरती लागतात. या स्पर्धेमध्ये जी टुर्नामेंट झाली चॅम्पियन ट्रॉफी त्यामध्ये 4थ्या क्रमांकाच्या पारितोषिक घोट संघाला मिळाला आणि 3ऱ्या क्रमांकाचा मानकर ठरला होता. 2ऱ्या क्रमांकाचा तो ओबे कॅम्प संघ पण इथे मात्र हा चेंडू जातोय तो वाईड आणि या वाईड चेंडूच्या मदतीनं 38 धावा धावफलकावर. 38 धावा. आज प्रेक्षकांची गर्दी चांगल्या पद्धतीने बघायला मिळते. बऱ्याच संख्येनं प्रेक्षक या ठिकाणी सामन्याचा आनंद घेतात. त्या तमाम प्रेक्षकांचं आमदार ट्रॉफी 2017 मध्ये गावदेवी मित्रमंडळाच्या वतीनं मनापासून स्वागत. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका जातोय सरळ लॉंग ऑफ पण डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधून पण क्षेत्ररक्षक येतो चेंडूला कव्हर करतोय. 2 धावा रोखू शकत नाहीये क्षेत्ररक्षक आणि या 2 धावांच्या बरोबरीनं अक्षय केसरकरची गोलंदाजी आपण बघतोय. आतापर्यंत 30चं षटक सुरू आहे आणि बिनबाद म्हणजे सलामीची जोडी अजूनही मैदानावरती आहे. सलामीची जोडी अजूनही तक धरून उभी आहे. 40 धावा धावफलकावरती असताना 40 धावा धावफलकावरती असताना ही स्थिती बघायला मिळते पण इथे मात्र सचिन पाटीलनं आक्रमण केलंय. सचिन पाटील आता खऱ्या अर्थानं मोठे फटके खेळतोय. या षटकाराच्या बरोबरीने एकूण धावसंख्या होती 46 धावा ज्यामध्ये सचिनच्या अस्थित्वाकडे 40 धावा 40 ते 42 धावा सचिननं केल्या. एक चांगली फलंदाजी बघायला मिळते की सचिन पाटीलची. धन्यवाद डीजे मास्टर. सुंदर असा आवाज डीजे मास्टरच्या माध्यमातून 3रं षटक सुरू आहे. अक्षर 13 चेंडू 40 धावांचे योगदान देतो सचिन पाटील. 13 चेंडू 40 धावा एक आक्रमण फलंदाजी बघायला मिळते. 50 धावा मात्र आतापर्यंत या स्पर्धेमध्ये भोईर स्कोरर
चेंडू सीमापार झाला, त्यामुळे चेंडू देण्यात यावा. आज 10 टीम्स या ठिकाणी खेळणार आहेत, त्यामुळे 8 सामने होणं अपेक्षित आहे. आणि असा जर आपण विचार केला तर 25 मिनिटांमध्ये इनिंग संपणं फार गरजेचं आहे. आणि त्यामुळे माझी विनंती असेल सगळ्या संघांना की आपण जास्त वेळ घेऊ नका, कारण आज 8 मॅच म्हणजे कालच्यापेक्षा एक सामना एक्स्ट्रा आहे. काल आपण बघितलं उसारली संघाने टॉस जिंकला होता आणि टॉस जिंकून पहिल्यांदा त्याने स्वीकारली फलंदाजी, पण तो निर्णय त्यांच्या अंगलट आला आणि तो सामना त्यांना मोठ्या फरकानं या स्पर्धेतला सगळ्यात मोठा पराभव त्यांचा झाला. 9 धावा झाल्या होत्या आणि 10 धावांचं योगदान 4 षटकामध्ये आगासेन संघाने मात्र सहज पार केलं होतं. पण इथे मात्र 46 धावा झाल्या, ज्याच्या 40 धावा 13 चेंडूमध्ये खेळतोय तो सचिन पाटील. सचिन पाटीलच्या 40 धावा लागत्या धाव फलकावरती. युट्यूबच्या माध्यमातून पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून प्रक्षेपण बघतायत. पाणी घेऊन जा याच नंतर 3 ओव्हर नंतर आपण बघतोय प्रक्षेपण बघतात. पीटीसीच्या माध्यमातून संदीप वास्कर जे फाउंडर आहेत त्यांच्या या पीटीसीचे त्यांच्या युट्यूबवरती जे मॅच बघतायत त्यांच्या सगळ्यांचं आपण स्वागत करू आणि या सगळ्या प्रेक्षकांचं मी स्वागत करतोय. गोलंदाज तयार आहे. हा चेंडू मिड विकेटला पुन्हा एकदा वाईड स्ट्रॉकच्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येण्या अगोदर चेंडू सीमा पार आणि हा षटकार. चालू 46 धावा धाव फलकावरती लागतात. खेळाडूला जर असं वाटलं की चेंडू बाहेर गेलाय आणि चेक ते करू शकतात, कारण इथे आमच्या आयोजनाला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागायला नको. कारण आपण बघतोय चेंडू बाहेर गेला तर तुमच्या मर्जीनुसार तुम्ही चेंडू चेक करू शकता. जर तुम्हाला असं वाटलं नाहीच करायचं तर नाही करू शकता, पण जर वाटलं तर नक्की तुम्हाला चेंडू चेक करण्याची मुभा या ठिकाणी आम्ही देतोय. 46 धावांचे योगदान या ठिकाणी 14 चेंडूमध्ये देतोय तो फलंदाज सचिन पाटील. 14 चेंडू 46 धावा, पण संघाची धावसंख्या होती 52 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. या स्पर्धेचं अतिशय देखणं आयोजन आणि या आयोजनामध्ये आपण बघतो संतोषजी पाटील, नितीनजी भोईर, रोशनजी आंद्रे, मंगेशजी नेरुळकर, नितीनजी कोपरकर, राम कोपरकर, सईद कोपरकर, सचिन कोपरकर, कल्पेश भोईर, प्रवीण भोईर, रोहन भोईर, नितीन भोईर, अक्षय भोईर, समाधान भोईर, तेजेश नेरुळकर, विठू कोपरकर, ज्ञानेश्वर कोपरकर. नक्कीच या दोन्ही सगळ्या आयोजकांचं आपण कौतुक तर करतोयच, पण खऱ्या अर्थानं ज्यांचं मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी लागलंय ते संतोष शेठ बाबूराव भोईर आणि विनोदजी किसन पाटील, ज्या मान्यवरांनी या ठिकाणी पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या पारितोषिक या ठिकाणी दिलाय. तब्बल 1.5 लाख रुपयाचं पारितोषिक माजी सरपंच आदरणीय संतोषजी बाबूराव भोईर यांच्याकडनं आलंय. तर दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं गेलंय ते आदरणीय विनोदजी किसन पाटील, तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक प्रकाश निगुकर आणि चतुर्थ पारितोषिक यशवंत नेरुळकर यांच्याकडून. पंचांना विनंती असेल आणि विशेष करून टीमला या ठिकाणी आमचं निवेदन असेल की आपण सहकार्य करा. आज 8 सामने या ठिकाणी होणार आहेत, त्यामुळे 8 मॅचेस होतील. 10 टीम असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी योगदान आपलं महत्वाचं असेल. वेळेचं महत्व या ठिकाणी आपण ठेवणं गरजेचं आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय मच्छिंद्र पाटील, पण जी धुव्वाधार फलंदाजी बघायला मिळते घोट संघाकडून. अफलातून फलंदाजी सचिन पाटील जबरदस्त खेळ केलाय. 46 धावांचे योगदान दिलं सचिन पाटीलला. 14 चेंडूमध्ये म्हणजे फक्त 4 धावा दूर आहे तो आता शतकापासून. आणि कदाचित माझ्या मते मला असं वाटतं की पहिला फलंदाज करू शकतो या स्पर्धेमध्ये आतापर्यंत की जो 50 धावा करणारा. कारण कल्पेश भोईर असे तर मला अगदी परफेक्ट त्यांनी सांगितलं असतं की आतापर्यंत कोणी 50 धावा केल्यात की नाही. ओवे कॅम्प संघाला आम्ही विनंती करतो, प्लीज टाइमपास का होतोय. ओवे कॅम्प संघाचं निवेदन आहे 25 मिनिटांमध्ये इनिंग संपणं गरजेचं आहे. मच्छिंद्र पाटील आज खऱ्या अर्थानं आपण बघतो वेळ फार होतोय आणि अशा स्थितीत ओवे कॅम्प संघाने वेळेचा अपव्यय करू नये. सलामीची जोडी अजूनही मैदानावरती आहे. सचिन पाटील खेळतोय. घोट आणि ओवे कॅम्प या 2 संघादरम्यान सुरू असलेली ही लढत आहे. सन्माननीय गिरीजी पाटील घोटचे आमच्या मान्यवर या ठिकाणी आले, त्यांचे आपण स्वागत करूया. तर विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन अस्वस्थ व्हावं. नवीन गोलंदाज संतोष साळुंके, नवीन एंडकडून येतील संतोष साळुंके. नागपुरी आताचा फलंदाज नितीन पाटील, तर स्ट्रायकर एंडला सचिन पाटील. हा चेंडू चांगला फटका हवेमध्ये
क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली मिड विकेटचा येतोय चेंडू आणि पहिला फलंदाज बाद करण्यामध्ये संतोष साळुंखेला यश मिळालंय. पहिला फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 52 धावा. नक्कीच धन्यवाद. आपल्या या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय. मच्छिंद्र पाटील चौथ्या चेंडूच्या पहिल्या चेंडूवरती चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती विकेट मिळती आहे. याचा अर्थ किती स्ट्रॉंग फलंदाजी केली आहे आणि हा निर्णय तिसऱ्या पंचांची गरज लागते मैदानावरती. समाधान भोईर यांना पुन्हा एकदा आपण विनंती करूया की आपण तिसरे पंच मिळून मैदानाकडे रवाना व्हावं. धावफलकावरती 52 धावा आपण बघतोय लागतायत. समाधान भोईर मॅन ऑफ द मॅचचा हिरो आणि मागच्या सामन्यात अतिशय चांगली फलंदाजी. 12 चेंडूमध्ये 18 धावा त्याने केल्या. या दरम्यान आपण बघतोय सन्माननीय भाई काशीनाथजी पाटील साहेब जे या मॅचचा आनंद घेतात, ज्यांनी मॅन ऑफ द सिरीज साठी LCD TV स्पॉन्सर केली आहे. खऱ्या अर्थाने त्या सगळ्यांचा आपण धन्यवाद व्यक्त करूया. मग संतोष बाबूराव भोईर ज्यांनी पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक दिलाय. विनोदजी किसन पाटील यांनाही आपण या ठिकाणी धन्यवाद देऊया. गोलंदाज संतोष साळुंखे तयार. तर पहिल्या चेंडूवरती नितीन पाटीलला झेड देण्यास भाग पाडला रोशन साळुंखे. नवीन येणारा फलंदाज रोशन साळुंखे आता मैदानावरती येतोय. स्ट्रायकर 8 ला उभा आहे तो फलंदाज सचिन पाटील जो 46 धावांवरती खेळतोय. पण संतोष साळुंखेची गोलंदाजी आता तुखलातूर होतीये. त्यानं 2 चेंडू टाकले मच्छिंद्र पाटील आणि धावफलकावरती धावा या षटकात एकही खर्च केला नाही. पण पहिली विकेट सलामीची जोडी नितीन पाटीलला मात्र त्यानं बाद केलाय. तोच संतोष तयार. हा चेंडू स्टेपा ढुंकण्याचा प्रयत्न झाला. फटका लॉंग ऑफला त्याला कव्हर केला जात आहे. 1 धाव मिळते आणि एका धावेच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या होत असेल ज्या 47 आणि संघाची धावसंख्या होती ती 1 बाद. चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना 53 धावा धावफलकावर. नक्कीच सचिन पाटील मला पेंदरचे जावई आहेत. नक्कीच आता सगळं पुढे झाला आहे अशी माहिती सांगतात मला इथे भोईर. पण जबरदस्त खेळी बघायला मिळते मैदानावरती. सचिन पाटील यांची आणि हा चेंडू सरळ जातोय मिड विकेट सीमारेषे पलीकडे. फलंदाज रोशन साळुंखेच्या बॅटमध्ये चौकार आणि या 4 धावांच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा 57. धावफलकावरती धावा आहे त्या 57 धावा, ज्यातल्या 47 धावा आहेत त्या सचिन पाटील यांच्या 47 धावा. अतिशय चांगली फलंदाजी. नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे संचिन पाटील. भोट संघाचा हा फलंदाज. यावेळेस मात्र रोशन आपण बघतोय. रोशन ज्याला चौकार मारला. यावेळेस मात्र कल्पेश हा चेंडू निर्धाव फेकला गेलाय. चौथं षटक संतोष साळुंखेचं चांगलं पडतंय. संतोष साळुंखेला आता रोखलंय या षटकामध्ये. आदरणीय प्रकाशजी पाटील कानकोळीचे सरपंच आपण जर या ठिकाणी आला असाल तर आमचं त्या ठिकाणी आपल्याला निवेदन आहे की आपण व्यासपीठावरती यावं. पण हा चेंडू चांगला पडका लॉंगॉनच्या डोक्यावरनं मारलेला सीमारेषे पलीकडे षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहे त्या 63 धावा आणि ज्यामध्ये सचिन पाटील ओवेकॅम्प संघाला आता शेवटची पुकार आहे. आता तुम्हाला जर याच्यापुढे टाइमपास तुम्ही केला तर 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. पंच आपण का वॉर्निंग देत नाही तुम्हाला इथे आम्ही आयोजकांच्या वतीने सांगतोय की जर असं वाटत असेल की बाबा टाइमपास होतोय तर नक्की 25 मिनिटाच्या आणि ओवेकॅम्प संघाला समजायला पाहिजे. मी तर असं स्पष्ट म्हणेन की आपण या ठिकाणी नाईट मॅच खेळतोय आणि आज 10 टीम आहेत. त्यामुळे तुम्ही वेळेचंही महत्व राखणं गरजेचं आहे. प्रत्येक षटकामध्ये टीम मिटिंग केली नाही पाहिजे आणि पंच आपल्याला विनंती आहे आयोजकांच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतोय कारण 25 मिनिटामध्ये इनिंग संपलीच पाहिजे. गोलंदाज उमेश कदम शेवटचं षटक घेऊन येतोय. स्लो ओव्हरचं षटक पण पहिल्या 4 षटकात धावा आल्यात तर 63 धावा. उमेश तयार.
हा चेंडू चांगला फटकास निर्णायक आणि मिड विकेट दिशेने चेंडू बदलला सरळ चेंडू सीमा रेषेपलीकडे पहिला फलंदाज या श्रीलंकेच्या पहिल्या फलंदाजांना 50 धावा केल्या जोरदार टाळ्या वाजवा सचिन पाटीलसाठी आपण बघतो मच्छिंद्र पाटील ज्यावेळेस नागपूरला मॅच असते नागपूरला त्यावेळेस नागपूरचा जावई म्हणजे राहुल द्रविड पूर्वी कसा खेळ करायचा आणि इथे पेंदरचा जावई असणारा सचिन पाटील याही पद्धतीने चांगली खेळी केली आणि पहिला फलंदाज ठरला जरा 51 धावा आपल्या वैयक्तिक केल्या अतिशय चांगली केली पण गोलंदाजी करतोय तो उमेश कदमचा हा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा आता बॅट पळतली आहे सचिन पाटील आता या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं हाहाकार वाजवतोय सचिन पाटील रौद्र धारण केलंय त्यानं या सामन्यामध्ये मोठी खेळी केली आहे या 6 धावांच्या बरोबरीनं सचिन पोहोचलाय 57 वरती तर संघाची धावसंख्या 73 धावा आदरणीय एकनाथजी पाटील यांच्या ठिकाणी आपण झाले मी त्यांना विनंती करतो आयोजकांच्या वतीने की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं आज मच्छिंद्र पाटील सर प्रेक्षकांची गर्दी बऱ्याच मोठ्या प्रमाणात बघायला मिळते आहे आज आपल्या परिसरातले सगळे संघ त्या ठिकाणी खेळतात त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी अतिशय चांगली आहे त्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत करूया पण पेंदर संघालाही आपण शुभेच्छा देऊया कारण समाधान भोईरच्या जीवावरती हा सामना जिंकला मित्र म्हणेल समाधान भोईर आता एक चांगला खेळाडू कसा खेळ करू शकतो याचं ज्वलंत उदाहरण दाखवलं त्याला 12 चेंडू खेळून काढले कुठेही घाई केली नाही पण इथे मात्र सचिन ओळख नाही आता घाई करण्याची गरज आहे षटकार मारणार या सगळ्या धावांच्या बरोबरीनं या स्पर्धेत माझ्याकडे सगळ्यात मोठी धावसंख्या 79 धावसंख्या होती गोट संघाच्या धावफलकावर 19 चेंडू आणि 63 धावांची खेळी करतोय फलंदाज सचिन पाटील 5 षटकार आणि 5 चौकार 5 षटकार 5 चौकार घोट संघा आपण बघतो ओवे कॅम्प संघाला आता हा निर्णय कदाचित अडचणीचा ठरतोय कारण नाणेफेकीचा कॉल जिंकला त्यांनी निर्णय घेतला पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा मच्छिंद्रकर आपण बघितलं असेल उसारणी संघाच्या तर किती निर्णय काल अंगण आला होता ज्यांनी नाणेफेकीचा कॉल जिंकून पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारली आणि फक्त 9 धावा आल्या होत्या आणि 9 विकेट गेल्या होत्या त्यांच्या हे क्रिकेट आहे कधी होऊ शकतं काही घडू शकतं पण इथे मात्र सचिन पाटील हा चेंडू यावेळेस मात्र सचिन पाटील धावचित होतोय बाळा धुमाळ यांच्याकडनं सचिन पाटील यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि खरं वाटतं का पारितोषिक येऊ नये एक चांगला खेळ केला 64 धावा धावफलकावरती केल्या त्या सचिन पाटीलनं एकूण धावसंख्या झाली धावफलकावरती 80 धावा काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आपण फक्त पहिल्या 17 त्या पहिल्या फेरीचा दुसरा सामना सुरू यानंतरचा होणारा सामना इनामपुरी आणि सिद्धी करवले या दोनही टीमला आपण विनंती करूया की आपण टॉस करण्यासाठी यावं इनामपुरी आणि सिद्धी करवले या दोनही टीमला आमचं निवेदन आहे की आपण लगेचच नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे इनामपुरी संघाचे कर्णधार आणि सिद्धी करवले अंकित पाटील एक जबरदस्त गोलंदाज अंकित पाटील यांना विनंती करूया इनामपुरी संघाचा माझा कर्णधार आहे आणि सिद्धी करवले संघाच्या संघनायकाला आमचं निवेदन आहे आणि त्या सिद्धी करवलेच्या नाईट टुर्नामेंटचे आयोजक आदरणीय गणेशजी पाटील यांना आपण विनंती करतोय की आपणही व्यासपीठावरती येऊन या सामन्याचा आनंद घ्यावा हा चेंडू आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय आतापर्यंत धावफलकावरती धावा आहेत त्या 80 धावा 80 धावा धावफलकावरती लागतात सिद्धी तळवले आणि इनामपुरी या दोनही टीमला आमचं निवेदन आहे की आपण टॉस करण्यासाठी लागलीच यावं गोलंदाज हा चेंडू चांगला फटका मिडविकेटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न पण सुंदर झेल आणि फलंदाज बाद होतोय पहिल्या सत्राचा खेळ संपला आतापर्यंत विकेट गमावलं 3 भोट संघाने पण धावा केल्या 80 आणि जिंकण्यासाठी गरज आहे 81 धावांची सचिन साठी ज्ञानेश्वर सुरेश पाटील यांच्याकडनं सुद्धा 1000 रुपये एकूण 2000 पारितोषिक सचिन पाटील यांच्यासाठी आलाय मी संतोषजी पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय घोटचे आमचे पाहुणे गिरीजी पाटील यांचं स्वागत आपल्या शुभ हस्ते करावं
घोड गावातील सगळ्या प्रतिष्ठित मान्यवरांना माझी विनंती आहे आयोजकांच्या वतीने की आपण कृपया व्यासपीठावरती यावं. जे जे मान्यवर गिरीश पाटील यांच्या ठिकाणी स्वागत होत आहे. सत्यजी पाटील यांच्या शुभ हस्ते गिरीश पाटील त्यांचे स्वागत केलं जात आहे. आदरणीय विनोदजी किसन पाटील या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला दुसऱ्या क्रमांकाच्या पारितोषिक दिलंय आणि चॅम्पियन ट्रॉफीसाठी त्यांनी मला वाटतं सगळ्या टी शर्ट दिल्या होत्या ते आदरणीय केडी पाटील कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर आणि दानशूर व्यक्तिमत्व विनोदजी किसन पाटील या ठिकाणी आपण आला असाल तर आमचं पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. येणारे 30 चेंडू आणि 81 धावांची गरज आहे. या सामन्यात काय घडणार काय बिघडणार, या सामन्यामध्ये कोण जिंकणार कोण हरणार, या 80 धावांचा पाठलाग करून हा सामना जिंकणार का उभे कॅम्प संघ, की मागच्या सामन्यामध्ये रनर ठरलेला हा उभे कॅम्प संघ पहिल्याच फेरीत बाद होणार. या एकासाठी मायक्रोफोन वरती मच्छिंद्र पाटील यांना आमंत्रित करण्या अगोदर सिद्धी करवले आणि इनामपुरी या दोन्ही टीमच्या कॅप्टन वगैरे आले त्यांचं आपण स्वागत करूया. पण काय घडणार हे ऐकण्यासाठी आपण जातोय. आदरणीय वैभवजी कोल्हेकर साहेब आणि संभाजी सातपुते या दोनही मान्यवरांचं स्वागत करतील. विटूजी कोपरकर आणि मी म्हणतोय ते मच्छिंद्र पाटील यांच्याकडे. आदरणीय सत्यजी काशीनाथ पाटील आणि वैभव कोल्हेकर साहेबांचं स्वागत करावं. त्याचबरोबर आमचे संभाजी सातपुते साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे स्वागत होत आहे. आलेल्या सगळ्या मान्यवरांचं स्वागत होत आहे. चला घोड संघ आपण क्षेत्रक्षण आपला लावा आणि वळूया मच्छिंद्र पाटील यांच्याकडे. थँक्यू सो मच अभिषेक गणेश. थँक्यू सो मच संदीप पाटील या मुलाखत स्पर्धेकडे आपण पाहतात. आपल्या संग्रह स्पर्धा खूप मोठी स्पर्धा आणि याचा तिसरी रचनी या स्पर्धेत आपण पाहतोय. तमाम फिरमेसिकांच्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. तर सन्माननीय जयदास माधुरी खुटारी यांचे इथे आगमन झाले. तसेच भरत शेठ एकारपाडा यांना मी विनंती करते आपण व्यासपीठातील आयोजकांच्या वतीने तुम्हाला आमंत्रित करतो. आम्ही 81 धावांची गरज खूप मोठ्या धावांचा डोंगर उभा केला आणि पहिली सर्वोत्तम धावसंख्या उभारण्याचा याला तरी मान मिळतो गावदेवी घोट या संघाला. गावदेवी घोट संघाला हे मैदान पेंदलचं मैदान नेहमी नक्की राहिलंय. तर प्रत्येक स्पर्धेमध्ये दुसऱ्या तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकाच्या मार्ग ठरला हा घोडकर संघ. आज सुद्धा स्पर्धेमध्ये सचिनची दमदार फलंदाजी सन्माननीय विकासदादा पाटील वावजा ज्यांना आम्हाला स्पर्धेसाठी टी शर्ट पुरस्कृत केले त्यांचे ते शुभ आगमन झाले. मी साहेबांनी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर या. सिद्धी करवल्याचे आमचे गणेश पाटील तसेच हनुमान पाटील पहिले रायगडच्या IPLचे मी म्हणेन IPLचे विधाता जनक यांचे जे आगमन झाले. याच्या माध्यमातून प्रभागास पोझिशन ही सर्वात मोठी रायगडातील नाईट स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये चांदीचं गाणं प्रत्येक सामना दिलं गेलं होतं. त्यांची ते आगमन झालंय. विनंती करेन गणेश पाटील आणि हनुमान पाटील यांना ते आपण व्यासपीठाचे स्थान बनावं. आणि स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या बद्दल तुम्हाला विनंती करतोय प्लीज कमाल स्टेज एव्हर सीट मोस्ट वेलकम वन्स अगेन. बोलायचं आपल्याला 81 धावा असताना या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय सत्यजी बाबूराव भोयर तसेच विनोद केसर पाटील आमचे नितीन भोयर असतील, संतोष पाटील असतील, मंगेश चौडकर असतील, रोशन आगरे, राम कोपरकर, नितीन कोपरकर, सचिन कोपरकर, रोहन भोयर, समाधान भोयर, प्रवीण भोयर या सर्वांच्या मदतीनं आणि गावदेवी मित्र मंडळ पेंदर यांच्या वतीने स्पर्धा आपण पाहतात. तर दोन्ही संघनायकांना पुन्हा शब्द विनंती करतोय. कोटकर क्रिकेट क्लब संघाचे संघनायक अंगद पाटील तसेच सिद्धिकर संघाचे संघनायक विकास. Please come on the stage for the toss. सन्माननीय गिरीजी पाटील आमच्याचे पाहुणे याच्या शुभास्या करतात. तिसऱ्या सामन्याचा पहिल्या फेरीचा तिसरा सामना आजच्या स्पर्धेतील टेक ऑफ झाला. ऑनसाईडला घेण्याचा प्रयत्न करत चोडाने बॅटमॅन संपर्काने फलंदाज ड्रिल करतोय. 81 धावांची गरज नाही केला फलंदाज सागर म्हात्रे आणि गोलंदाज संत कानकोली संघाचा एखादा प्रतिनिधी एखादा खेळू आपण आयोजकांनी संपर्क साधा. तुमच्यासाठी विशेष सूचना असणार आहे, विशेष निवेदन असणार तुमच्यासाठी. चेंडू प्रयत्न मात्र गोलंदाज सुद्धा चेंडूवरती फार वेगाने पुढे सरकला. फक्त सिंगल लेग बाय चेसरमध्ये पाहायला मिळते. फूट संघाविरुद्ध मात्र ओवेकान संघ तेवढाच ताकदीचा संघ आहे.
कारण या संघाला सुद्धा खूप चांगल्या स्पर्धा जिंकल्यात 2014 या संघाला स्टार ओबेच्या नाईट टुर्नामेंटमध्ये आपली सुरुवात केली होती आणि मागच्या 3 वर्षामध्ये या संघाचा परफॉर्मन्स खूप चांगला आम्ही पाहिलाय त्या संघासमोर 81 धावांचा डोंगर आता खूप रचलाय गोट संघाला बघायचंय हा लक्ष कितीपर्यंत बांधण्यामध्ये यश आपल्या संघाला मोठा चेंडू प्रचंड ताकदीचा वापर तिथे पुढे सरकला मोठा फटका दॅट्स अ सुपर 6 गोवा कप संघ याच पद्धतीत झालेली रायगडातील सर्वात मोठी स्पर्धा चॅम्पियन ट्रॉफी जीसीच्या माध्यमातून आणि त्या स्पर्धेचा दुसऱ्या क्रमांकाचा मानलेला गोवा कप संघ सर्वात घातक संघ या भागातील पाहायला मिळतोय आणि सर्वात मोठा संघ आपण गावदेव गोट या 2 संघांमध्ये आपण खूप मोठी लढत पाहतोय साईडला चेंडू भिरकावून दिला पर्यंत पुढे सरकला होता स्पिपॉट झाला होता चेंडू मिडॉनला पुढे सरकला सिंगल खूप चांगला क्रिकेट दाखवतो फलंदाज फुलटॉस चेंडू षटकार मारला चांगल्या चेंडूला सन्मान दिला खूप चांगलं क्रिकेट या 2 मॅचच्या माध्यमातून आणि इनानपुरी संघ नाणेफेकी जिंकलेला आहे तुमचं हार्दिक अभिनंदन नेक्स्ट मॅच बिटवीन द कोटला इनानपुरी वर्सेस सिद्धी करवले बिग मॅच बिग फाइट द मॅच विल बी फॉरवर्ड डोंट गो एनीवेअर यू आर वॉचिंग द Islamic Emirate Trophy 2017. Once again, most welcome all of you presented. Very good evening to all of you. Right up to wicket. One side ला चेंडू विकण्याच्या नादामध्ये चेंडू ऑफ साइडला होतोय मिडॉनला तर पुढे सरकतोय फलंदाज बाद पहिला धक्का ओव्हरकम संघाला सागर बांद्रेचे बॅक टू पॅव्हिलियन सन्मान्य विकासदादा पाटील वावचे यांना मला स्पर्धेसाठी टी शर्ट प्रदान केले त्यांचे इथे आगमन झालंय मी पुन्हा एकदा आपल्यास विनंती करतोय की आपण बॅट्समॅन स्थान म्हणणं बाबा म्हणजे सन्मान्य नितीनजी भोईर या स्पर्धेचे आयोजक असतील माझे सरपंच खूप कमी मध्ये सरपंच पदाचा मान मिळाला या स्पर्धेची खूप धावपळ आणि खूप जबाबदारीच्या पदावरती त्याच्याकडे प्रमुख आहे समाजचे लाडके व्यक्तिमत्व संतोष बाबूराव भोईर तसेच विनोद किसन पाटील घोट त्याच्यामध्ये मंगेश नरुकर रोशन आंद्रे राम कोपरकर असे आणि गावठी मित्रमंडळ पेंटर यांच्या वतीनं ही स्पर्धा आपण पाहणार खूप चांगली स्पर्धा पाहायला मिळते मोठा फटका मात्र लोकांच्या लोक बिरकावून दिला पुढे सरकलाय फलंदाज बाद दुसरा धक्का यावेळी मात्र घोटकम संघाला दोन महत्वाचे फलंदाज पाहतील गोलंदाजांना खूप चांगले यश गोलंदाज रोशन साळुंखे खूप चांगला गोलंदाज पहिल्या षटकामध्ये योगेश पाटील फक्त धावा दिल्या होत्या त्या 9 दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली दमदार सुरुवात केली आपली योग्यता सिद्ध करतोय आणि आपण किती चांगली गोष्ट करू शकतोय याचं एक उदाहरण दाखवतोय गोलंदाज रोशन साळुंखे गुड क्रिकेट आहे गुड एक्सपिरियन्स आणि खूप चांगलं क्रिकेट इट इज आउट वन्स अगेन इज ऑब्वियसली गॉन तीसरा गडी बाद होतोय तिसरा धक्का ओव्हरकम संघाला तरी या स्पर्धेमध्ये 84 झेल टिपले जातात आमचे कल्पेश भराला माहिती देताना खूप चांगली स्कोरिंग यांच्या माध्यमातून पेंदरची कोणती स्पर्धा असो त्या स्पर्धेमध्ये 100% कमिटमेंट आणि 100% योगदान आमचे कल्पेश भर यांच्या माध्यमातून ज्यानं मगाशी 2 चेंडू खूप चांगले फील्ड केले होते पॉईंटला आज मात्र स्कोरिंगच्या विधा आपण त्यांना पाहतोय दर्शकाला आकारणे सामन्याला मजा येईल की नाहीये अपयश निर्माण झालाय की सामना एकतर्फी होण्याच्या वाटेवरती तुम्हाला पाहायला मिळतोय हो त्याचे कंटिन्यू बसा घेईल गती बघा किती जास्त पाहायला मिळते ऑप्शनच्या जास्त बाहेर फुल अँड डिलिव्हरी पर्यंत मात्र शांत ठेवलाय आणि अजूनही इंदाजोडी सामना पाहायला मिळतोय गोलंदाज साळुंखे खूप चांगला गोलंदाज रोशन साळुंखे खूप मोठं नाव आहे टेनिस विश्वातील आणि खूप जबाबदारी असते बोट संघाच्या कानावरती जबाबदारी मात्र पार पाडतोय चेंज ऑफ पेस पंचांचा इशारा थोडासा स्पीड चेंज जास्त बाहेर होत आहे चेंज ऑफ पेस इज अ सिक्रेट वेपन ऑफ द
faster ball and timing now. 10 सेकंद आखार येतो तो हवामान 10 सेकंद 10 सेकंदला 10 सेकंद डिजिट होते 2 डिजिट 10 सेकंद आपण कन्वर्ट होताना बघू शकता. कॉटन चेंडू फलंदाज मात्र म्हणजे येणारे सामन्यामध्ये आता सुद्धा एकतर्फी सामना पहिला सामना सुद्धा एकतर्फी झाला. पेंदर संघानं रोमांचित विजय प्राप्त केला क्रिकेटला संघावरती आणि हा सामना सुद्धा मात्र एकतर्फी होण्याच्या वाटेवरती काम करतोय. चॅम्पियन संघाचा हा दुसरा क्रमांकाचा मानकरी संघ या स्पर्धेत मात्र नागी रक्ताला पाहायला मिळतोय. फुटला फलंदाज किंमत झाला होता त्याचे बॅटची एज लागते त्याच्या मागे निघून जातोय. सिंगलच्या माध्यमातून फलंदाज संघाला आकार येतोय. If you take a single 1 and 2 and you can't achieve a target because in front of the target is very big target. 81 is the biggest target in this tournament. Once again, Roshan Salukev. You are watching the one side match now. पुन्हा एकदा एज लागते चेंडू पॉइंटला निघून जातोय. स्क्वेअरला शॉट स्क्वेअरला माफ करा फलंदाज जुने बाद होतोय आणि चौथा धक्का ओव्हर कॅम्प संघाला. विकेटची पडझड सातत्याने काम खेळली जाते मैदानावरती. तेरे शिरडी में साई दर्शन दे मुझको चरणों में बाबा दर्शन दे मुझको अपने चरणों में. अजून एक स्कोर आशिष सांगरे सुद्धा अभिमान झालाय. आशिष सांगरे खूप चांगले योगदान त्यांच्या स्पर्धेसाठी नेहमी असतं क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आता आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांची अल्लड गर्दी पाहायला मिळते. म्हणजे सामने पहिला सामना एकतर्फी झाला. दुसरा सामना सुद्धा एकतर्फी होण्याच्या वाटेवरती पाहायला मिळतोय. त्यामुळे आजची स्पर्धा किती रंगेल हा प्रश्न निर्माण झालाय. तर मागच्या 2 रात्रीमध्ये स्पर्धा खूप चांगली रंगली. प्रेक्षकांची अल्लड गर्दी आपण पाहिली तर आज जास्त प्रेक्षक गर्दी पाहायला मिळते. कारण आज ह्या विभागातील 10 संघ मिळतात. एकापेक्षा सरळ संघ पाहायला मिळतात. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. सामन्यामध्ये चुरस निर्माण होते. थोडंसं दुर्दैव पाहायला मिळते. अप्रतिम स्पर्धा थोडं चांगलं आयोजन नीटनेटके आयोजन शिस्तबद्ध आयोजन कसं असावं. ग्रेट मॅनेजमेंट वेल प्लॅनेड टुर्नामेंट. यू आर वॉचिंग द वेल प्लॅन टुर्नामेंट. यू आर वॉचिंग द बिगेस्ट टुर्नामेंट इन द डिस्ट्रिक्ट लेवल एमएलए ट्रॉफी 2017. वन्स अगेन वेलकम ऑल ऑफ यू. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि खूप जास्त धावांची गरज आता मात्र पाहायला मिळते. पण बॅकफुटला गेला फक्त पंच करतो चेंडूला. चेंडू ट्रॅव्हल झाला तो त्याने मात्र शॉर्ट कव्हर इझनला सरकार रेश्वर शिवा गोलले चेंडू केले होते. कॅप्टन टीम खूप जबाबदारी शिवा गोल्हे याच्यावरती असते आणि गोड संघाचा यशस्वी संघाकडून त्याच्याकडे पाहिलं जातं. शिवा गोल्हेमध्ये चेंडू केला जात आहे. सिंगलच्या माध्यमातून स्कोर इज बिंग नाव थर्ड ओव्हर इज प्रोग्रेस नाव टोटल 12 लॉस ऑफ 4 विकेट्स इन अ व्हेरी क्रिटिकल सिच्युएशन. आणि याने मात्र तंत्रशुद्ध फटका सीमा आपल्याकडे फक्त बॅटचा पेस करतोय दिशा देतोय. दॅट्स अ 4. थँक्यू. फक्त ट्रेलर दाखवलाय पिक्चर बाकी आहे. थँक्यू मॅडम. 10 सेकंद आकार 4 सेकंद 16 धावा एजला ते चेंडू मागे निघून जातोय आणि त्याची प्रेस लागला फक्त सिंगल. मजा येत नाही सामन्यामध्ये. कारण ज्याला एकतर्फी सामने होतात तेव्हा कॉमेंटिंग आपण सुद्धा कंटाळा येत असतो. सामना टसा नसायला हवा. सामना खुन्नस असायला हवा. सामन्यामध्ये प्रेक्षकांचं लक्ष पूर्ण वेसलं गेलं हवं. आणि सामन्यात प्रेक्षकांचा काळजी होता चुकायला हवा. असं सामना व्हायला चुरच व्हायला हवी. म्हणजे एकतर्फी लढत पाहायला मिळते. आणि या स्पर्धेमध्ये तब्बल 1300 धावा पूर्ण होतात. म्हणजे 1300 धावा स्पर्धेमध्ये पूर्ण होतात. तिसऱ्या रचनेमध्ये खूप चांगली स्कोरिंग आमच्या 8 जीबीचे कॉम्पिटेटर कल्पेश भोईर आशिष चांगले सुद्धा आलेत. त्यांचं स्वागत करूया. रनपुटला आला स्टेप बॉल झाला फलंदाज टेक्सास करतोय. लगॉपचा 5वा धक्का ओव्हर कॅम्प संघाला. इट्स अ व्हेरी क्रिटिकल सिच्युएशन फॉर द ओव्हर कॅम्प टीम. सैराट नागराज मंजुर यांचा यशस्वी चित्रपट 2016 सैराटची भूमिका आपण ऐकतोय. तत्कराची रूप देतो सिंगल डब्याच्या माध्यमातून 30 षटकाची सामना सुद्धा यशस्वी होते. फक्त 18 पहिल्या षटकामध्ये 9 धावा दुसऱ्या षटकामध्ये आले होते तर फक्त 2 धावा आणि षटकामध्ये आले तर फक्त 7 धावा. एकूण समीकरण 18 धावांचा पाहायला मिळतोय. 81 धावांची गरज आहे. धावसंख्या मात्र आकार येत नाहीये आणि सामना एकतर्फी होण्याच्या वाटेवर पाहायला मिळतोय. या स्पर्धेचे पाहतात या स्पर्धेचे गावदे मित्र मंडळ आयोजित अंदाजे 2017 ही स्पर्धा आपण पाहतोय. 12 चेंडू 63 धावांची गरज.
तर सामन्यामध्ये रंगत नाहीये एकतर्फी सामना watching the one side match now 20 is remaining 63 runs with the match for the targets very big target now taking decision for the overcome team I can show this in the match will be one side no doubt because a very good very lucky ground for the both team but last tournament is at the champion trophy and second ranking runner team is overcome team their standing so it's standing decision for the overcome team with the watching one side match no excitement सामना मात्र रंगत नाहीये सामना एकतर्फी पाहायला मिळतोय आणि प्रेक्षकांना मात्र उत्सुकता लागली ती पुढच्या सामन्याची पुढच्या सामना स्पर्धेमध्ये आपण बघू शकाल कोटकर निगम इनामपुरी अंगाचं तुम्ही बघू शकाल की आपली टीम आणि सिद्धी करणारी संघाचा आपण विकास पाहू शकाल आपण खूप चांगला संघ एका बाजूला चांगली गोलंदाजी एका बाजूला चांगली फलंदाजी खूप चांगला सामना होण्याची दार्शनिकता निर्माण होईल पुढच्या सामन्यामध्ये क्लीन बॉल यामध्ये परत बाद झाला 6वा धक्का ओव्हरकॅम्प संघाला नागी टाकतोय या स्पर्धेमध्ये आणि एकतर्फी सामना रोशन चालुके ज्याने पहिल्या षटकामध्ये फक्त 2च धावा दिल्या होत्या यशस्वी षटक फेकलं होतं 3 गडी बाद केले होते त्यानं आणि हाच त्याचा कोटा पूर्ण केला दुसऱ्या गोटीला 14 षटक त्याच्या कोट्याच्या माध्यमातून वैयक्तिक कोटी दुसरं आणि संगीत 14 षटक होतोय तो गोलंदाज रोशन चालुके इन फॉर्म मध्ये असा गोलंदाज अचूक टप्पा दिशेवरती नियंत्रण हे त्याचं वैशिष्ट्य खूप चांगली गोलंदाजी मोठा फटका लगातार लॉक करतोय तर क्लास 6वा धक्का बसू शकला असता झेल सुटण्यात आलाय रोशन थोडासा नाराज मात्र या झेलची एवढी किंमत नव्हती तर धावसिकाला आकार नाही आता येणारे चेंडू राहिले ते 10 आणि गरज होती मात्र 9 चेंडू आणि गरज होती मात्र 62 धावांची बिग टार्गेट गुड डिलिव्हरी also stops to once again try to cut square cut but it's he could not convert a stroke now 30 is once again with watching the boring match with watching the only one side match no excitement काही मजाने सामन्यामध्ये फक्त फॉर्मॅलिटीज आपण पाहणार आहोत सामना एकतर्फी पाहायला मिळतोय आता घोड सगळे किती धावाने सामना जिंकणार याच्यासाठी सामना पाहतोय 6वा धक्का घ्यायला मात्र आणि रोशन चालुकेला मिळणारी 5वी सफलता या सामन्यामध्ये गुड बॉलिंग परफॉर्मन्स तर या सर्व आमच्या रंगमंचावरती विकासदादा पाटील वामनचे ज्यांना आम्हाला स्पर्धेसाठी टी शर्ट पुरस्कृत केले त्यांचं आगमन झालंय अजय पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय त्यांचं आम्ही स्वागत करतोय आणि या षटकानंतर आम्ही बोलावतो व्यासपीठाकडे तर येणारे षटक 6 चेंडू आणि गरज ती मात्र मोठ्या धावांची एकूण 65 धावांची गरज इज इट पॉसिबल ऑन द पेपर नॉट पॉसिबल एनी सिच्युएशन कंडिशन इज नॉट पॉसिबल तर आपण बोलूया रंगमंचावरती तर मंगेश नरुरकर यांना विनंती करतो आपल्या शुभाचे आपण विकासदादा पाटील युवा नेते बीजेपी आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व एक दातृत्व त्यांच्या माध्यमातून पाहिलंय यांना स्पर्धेतून आम्हाला टी शर्ट प्रस्तुत केले त्यांचं हृदयाच्या अंतर्गतापासून मी स्वागत करतोय आभार व्यक्त करतोय आणि अशाच सहकार्य तुमच्याकडं आम्ही अपेक्षा करतोय थँक्यू सो मच विकासदादा पाटील एक नवतरुण बीजेपी युवा कार्यकर्ता ज्यांचा आम्ही सन्मान करत आहोत त्यानंतर त्यांचे सभेत आले अजयजी पाटील यांचं ते व्यासपीठावरती आगमन झालंय आणि पुण्याच्या इथे विनंती आमच्या आयोजक सन्माननीय मंगेश नरुरकर साहेबांना की आपल्या शुभास आपण त्यांचाही नेत्याचे सन्मान करावा आमचे अविनाश विगड यांचे आगमन झालंय त्यांचं आपण स्वागत करूया थँक्यू सो मच विकासदादा तुम्ही आम्हाला जे सहकार्य दिल्याचे सहकार्याची अपेक्षा आम्ही पुढे ठेवतोय एक नवतरुण व्यक्तिमत्व आणि तरुण तरफदार व्यक्तिमत्व एक चांगलं नेतृत्व बीजेपीच्या माध्यमातून आपण विकासदादा पाटील यांच्या माध्यमातून पाहतोय त्यांना आम्हाला स्पर्धेसाठी पुरस्कृत केलेल्या टी शर्ट तुमच्या हृदयाच्या अंतर्गत आभार व्यक्त करत आहोत 6 चेंडू आणि 62 धावांची गरज चांगलं मात्र एकतर्फी पार करतोय कुठे चुकलं हुआ काम संघाचं निश्चित तुम्हाला सांगेल इज अ वाईट कॉल डिसिजन फ्रॉम इट इज अ वाईट कॉल ओमेगाम संघाची गोलंदाजी खराब झाली
गोलंदाजी त्यांची खराब होऊन क्षेत्ररक्षण सुद्धा खराब दाखवलं आणि सुरुवात मध्ये खराब झाली बऱ्याचशा चुका केल्या वगैरे सगळं त्यामुळे याच मैदानावरती झालेल्या चॅम्पियन ट्रॉफीचा दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी मात्र पहिल्या फेरीत बाहेर जातोय आणि घोडसंख्या या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आपल्याला हे मैदान अजून नक्की आहे आणि या मैदानाचं नामकरण आहे बाळासाहेब ठाकरे मैदान आणि त्यांना भगवी टी शर्ट प्राप्त झाले हे त्यांचं सौभाग्य यावेळी मात्र ऑनसाईडला बिरकावून करण्याचा पुरेसा लागला I will take, it is my catch, it is my catch आणि झेल टीमला 7 मध्ये बाद झालाय फक्त सामन्यामध्ये फॉर्मेटिव्ह पाहायला मिळते धक्कादायक आणि खूप मोठा विजय सन्माननीय गणेश भाई कोपरकर ज्यांना विनंती करून आपण व्यासपीठावर सामना सादर करू त्यांच्या वतीने तुम्हाला ज्यांना आपण टी शर्ट पुरस्कृत केले त्यांना सुद्धा विनंती करतो आपण रंगमंचावरती वरती या आणि सामन्याचा आनंद घ्या सन्माननीय भगवानजी भोयर यांचे तसे मारुती भोयर यांना सुद्धा विनंती करतो आपण मंचावरती या मनसेडचे बिरकाव दिलाय लॉकेट ड्राव चेडू उंची जास्त पाहायला मिळते फलंदाज मात्र इथे वाचतोय 2 जेम ड्रॉप करते घोडसंघ या स्पर्धेमध्ये घोडसंघाचा शिवाय थोडासा वैतागला बघा थोडासा राग दाखवतोय तर जरी तुमच्या समोर टार्गेट मोठं जरी तुम्ही निर्माण करतो क्षेत्रक्षात दर्जा आपला जास्त चांगला आहे तो कुठे बिघडवू नका असं काहीतरी मार्गदर्शन करताना शिवा बोलले इट इज अ वाईट कॉल सामना का लांबवला जातोय आपला निर्माण केला जातोय समीकरण खूप मोठे आहे आता कल्पेश आम्हाला माहिती होतं 3 चेंडू राहिले आणि गरज होती मात्र 58 धावांची मजा आलेली आहे सामन्यामध्ये ऑन द राईज 7वा धक्का 81 धावांची गरज होती अविनाश सर्वात मोठा उच्चतम स्कोर आपण पाहिला घोटच्या माध्यमातून आणि अजून एक 7वा धक्का ओव्हरकॅम्प संघाला 9वा धक्का माफ करा आणि शेवटची जोडी ओव्हरकॅम्प संघाचा ड्रेस कोड बघा जवळ तुम्ही टेस्ट क्रिकेटला पाहता सफेद ड्रेस कोड सफेद ड्रेस कोड यासाठी दिला जातो की त्याच्यावरनं प्रकाश किरण परावर्तित होतात अपवर्तित होत नाहीये विज्ञानाचा नियम आहे तेव्हा तुम्हाला सफेद कपडे दिले जातात आणि गरमीमध्ये नेहमी सफेद कपडे घाला तुम्हाला कधीच घाला होणार नाही नियम आहे तो तसा ड्रेस कोड त्यांचा पाहायला मिळतोय सर्वांनी आमची मेघनाची भोईर माजी सरपंच एकता सोसायटी आणि ऑलआउट झाला संघ पहिला संघ ऑलआउट होतोय पहिला विक्रम 50 धावांचा सचिनचा आणि पहिला विक्रम घोडसंघाचा या स्पर्धेमध्ये 80 धावांचा तो विक्रम झाले या सामन्यामध्ये आणि अजून एक विक्रम पाहतो आपण ओवा कॅम्प संघ केदारनाथ विक्रम ओवा कॅम्प संघ या स्पर्धेमध्ये ऑलआउट झालाय 3 विक्रम आपण पाहिले सचिनचा पहिला अर्धशतक आणि घोडसंघाचा सर्वोत्तम धावसंख्या थँक्यू सो मच तर सन्माननीय गणेशजी कोपरकर कॉलेज MIDC ट्रान्सपोर्ट अध्यक्ष यांचे जे आगमन झाले तर मोस्ट वेलकम तर मी आमंत्रित करेन पुढच्या समारोहासाठी आमचे अध्यक्ष सन्माननीय संदीपजी पाटील यांना आमंत्रित करते घोडसंघ तुम्हाला शिकण्याबद्दल हार्दिक अभिनंदन व कॅप्टनचा हार्दिक आभार थँक्स फॉर कमिंग थँक्स फॉर पार्टिसिपेटिंग दिस टुर्नामेंट वन्स अगेन मोस्ट वेलकम तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला तो सचिन 50 धावांचे दमदार सुधार केले 64